परमार्थ हा नोहे लेकुराच्या गोष्टी, ते व्हावा पोटी अनुताप. दगडाहुनी जीव करावा कठीण, अंतरीचा सीन सांडूनिया. सगळी एवढी अशा प्रकारचं गडबड करावी लागती, तेव्हा कुठं आपल्याला परमार्थाची गोडी लागती. एवढं सोपा थोडी आहे. देव इतका सोपा आहे का? परमार्थ एवढा सोपा आहे का? संसार सोपा आहे पण परमार्थ कधी सोपा नाही. संसारात शिकायचं कामच नाही, इथं शिकावं लागतंय. बरोबर आहे की नाही? संसारात झुकायचं कामच नाही, आपोआपच झुकलेलं आहे सगळं. इथं झुकावं लागतंय. मंदिरात झुकावं लागतं की नाही? घरात झुकायचं काम आहे की नाही? काम आहे का घरात झुकायचं? सगळा संसारच झुकलेला आहे. निर्लज्ज बेशरम होऊन माणूस संसार करतो. खरं सांगा, करतो की नाही? लाज या ठिकाणी संसारात धरण्याची सांगितली आहे संतांनी, परमार्थात लाज धरण्याची नाही सांगितली. पण नेमकं आपण उलट केलंय. संतांची वाणी कधी सरळ ऐकत नाही आपण. एका नागपूर साईडला मी प्रवचना मालिका माझी चालू होती आणि अंतकरण शुद्धीचा विषय त्या ठिकाणी चालू होता. शरीर स्वच्छ केल्या जातात विविध साधनाच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून, विविध साबण जी निघाली त्याच्या माध्यमातून. पण मनाला स्वच्छ कसं करावं, मन पवित्र कसं करावं, तो विषय चालू असताना मी सांगितलं की परमार्थ करत असताना, परमेश्वराला प्राप्त करत असताना आतून माणूस स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे मनातून. त्याच्यातला एक अल्प बुद्धिजीवी होता. ते घरी गेला आणि तिथं त्यानं काय केलं की ते आपलं कपडे धुवायचा सोडा असते की नाही, ते काय टाकला आणि पिऊन घेतला. दुसऱ्या दिवशी प्रवचनाला आला. महाराज म्हणजे तुम्ही काही सांगता? म्हणलं मी काय सांगितलं? म्हणे आतून स्वच्छ व्हा. म्हणलं आतून स्वच्छ व्हा सांगितलं. म्हणे मी आतून स्वच्छ व्हा तुमचं ऐकलं. म्हणे गुरुची वाणी ऐकावं आणि गुरु बरोबर सांगतात, गुरुचे शब्द ऐकले पाहिजे असं म्हणतात. मी म्हणलं बरोबर आहे. मी म्हणलं तुम्ही काय केलं? काय म्हणे तुम्ही काल सांगितलं प्रवचनातून माणूस आज वरच्या स्वच्छतेपेक्षा आतून स्वच्छ झाला पाहिजे. मी म्हणलं तुम्ही केलं काय? म्हणे काय नाही म्हणे महाराज, मी कपडे धुवायचे, जसे कपडे धुवायला निरमा वापरतात की नाही